Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to take the revision of unit number 1 of our syllabus. In this particular lecture, we are going to study the 5 basic definitions of Income Tax Act. In this lecture, first we will see the concept of or the definition of income tax. After that, we are going to see the concept of assessee. Then third, we will see the concept of person. After that, we are going to study the concept of assessment year, and at the end of this lecture we are going to study the concept of the previous year. Okay, these 5 basic definitions, 5 basic concepts that we are going to study in this particular lecture. आजच्या या रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण जे आपलं युनिट नंबर 1 आहे त्यामध्ये सिलेबसप्रमाणे आपल्याला इन्कम टॅक्समधील ज्या काही बेसिक डेफिनेशन्स आहेत या बेसिक डेफिनेशन्सपैकी आपण एकूण 5 डेफिनेशन्स पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण इन्कम टॅक्स ही कन्सेप्ट पाहणार आहोत, त्यानंतर असेसी, त्यानंतर पर्सन, असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर या 5 बेसिक कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट कन्सेप्ट. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स. पहिल्यांदा आपण इन्कम टॅक्स ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सुरुवातीला पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की the government of every country has a primary responsibility for the welfare of its citizens. देशामधील जी काही जनता असते, लोक असतात, त्या लोकांचं वेलफेअरकडे लक्ष देणं, त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणं हे कोणत्याही सरकारचं, मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, त्या प्रत्येक गव्हर्नमेंटची ही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. It is the primary responsibility of the government of every country to look after the welfare of its citizens. आपल्या देशामधील जे कोण नागरिक आहेत त्या नागरिकांचं कल्याण कसं होईल याकडे लक्ष देणं हे प्रत्येक सरकारची जबाबदारी असते. मग लोकांचं वेलफेअर कशा पद्धतीने केलं जातं तर रिगार्डिंग द हेल्थ केअर, एज्युकेशन फॅसिलिटीज, एम्प्लॉयमेंट फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, सोशल सिक्युरिटीज, अदर डेव्हलपमेंट नीड्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आपल्या देशामधील जे काही जनता आहे त्या जनतेचं वेलफेअर कशा पद्धतीने केलं जातं. द वेलफेअर ऑफ द सोसायटी इज ॲड्रेस्ड बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग द डिफरंट फॅसिलिटीज लाईक हेल्थ केअर फॅसिलिटी. ओके, हेल्थ केअर फॅसिलिटी असेल, त्यानंतर एज्युकेशन शिक्षणाची सुविधा असेल, एम्प्लॉयमेंट नोकरीची सुविधा असेल, सामाजिक सिक्युरिटी सोशल सिक्युरिटी असेल किंवा इतर गरजा असतील, ह्या सर्व ज्या गरजा आहेत त्या प्रोव्हाइड करून लोकांचं कल्याण करण्याचं काम हे प्रत्येक गव्हर्नमेंट ही करत असते. आणि या सर्व फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी टू प्रोव्हाइड मेडिकल फॅसिलिटीज, टू प्रोव्हाइड एज्युकेशन फॅसिलिटीज, टू प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट फॅसिलिटीज, टू प्रोव्हाइड डिफरंट इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज द गव्हर्नमेंट रिक्वायर्स मनी. ह्या सर्व फॅसिलिटी पुरवण्यासाठी सरकारला नेहमी पैशाची आवश्यकता असते आणि हे पैसे गोळा करण्यासाठी गव्हर्नमेंटला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जो सोर्स असतो तो सोर्स हा टॅक्स हा असतो. बघा काय सांगितले, टू प्रोव्हाइड दीज फॅसिलिटीज गव्हर्नमेंट नीड्स रेव्हेन्यू. ह्या सर्व फॅसिलिटी लोकांना पुरवण्यासाठी गव्हर्नमेंटला फंडची पैशाची आवश्यकता असते. अँड द टॅक्सेशन इज द प्रायमरी सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. कोणत्याही देशामधील जे सरकार असतं, गव्हर्नमेंट असतं, त्या गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा सोर्स हा टॅक्सेशन असतो. टॅक्स हा सर्वात महत्त्वाचा सोर्स असतो. टॅक्स याच मार्गाने गव्हर्नमेंटला पैसे हे मिळत असतात. आणि हे जे काही टॅक्सेस आहेत यापैकीच इन्कम टॅक्स हा एक प्रकार आहे. बघा, इन्कम टॅक्स इज अ टाईप ऑफ टॅक्स. हा टॅक्स कसा गोळा केला जातो बघा, दॅट गव्हर्नमेंट इम्पोजेस ऑन द इन्कम अर्न बाय द इंडिव्हिज्युअल अँड बिझनेसेस विदिन देअर ज्युरिडिक्शन. म्हणजेच काय, आपल्या देशामधील जे लोक आहेत किंवा जे बिझनेसेस आहेत त्या इंडिव्हिज्युअल लोकांनी आणि बिझनेसेसनी जे काही इन्कम कमवलेलं आहे, इन्कम अर्न, त्या इन्कमवरती हा टॅक्स आकारला जातो. इट इज कॉल्ड एज अ इन्कम टॅक्स. So the simple definition of income tax is a type of tax which is imposed, which is charged by the government on the income earned by the people and earned by the businesses.
आपल्या देशामधील जे नागरिक आहेत, जे बिझनेसेस आहेत, त्यांनी बिझनेस करून जे उत्पन्न मिळवलेलं आहे किंवा लोकांचं जे उत्पन्न आहे, इन्कम आहे, त्या इन्कमवरती जो टॅक्स आकारला जातो त्याला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. आणि हा जो काही इन्कम टॅक्स आहे, दिस इन्कम टॅक्स इज चार्जड. बघा, इन इंडिया इन्कम टॅक्स इज चार्जड ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 अँड ॲज पर द ॲन्युअल फायनान्स बिल. आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्ससाठी इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षी दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये फायनान्स बिल मंजूर करून घेतलं जातं. याप्रमाणे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आणि प्रत्येक वर्षाचं ॲन्युअल फायनान्स बिल याप्रमाणे इन्कम टॅक्स हा आकारला जातो. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट इन्कम टॅक्स is a type of tax which is charged by the government on the income earned by individuals and by the businesses. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो किंवा एखादा बिझनेस असो, त्यांनी वर्षभरामध्ये जे इन्कम कमवलेलं आहे त्या इन्कमवरती जो टॅक्स आकारला जातो त्याला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. आता हे जे काय इन्कम टॅक्स आहे, बघा, मनी कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट थ्रू इन्कम टॅक्स is used to fund various services, to pay government obligations and to provide goods for citizens. इन्कम टॅक्सद्वारे जे काही पैसे गव्हर्नमेंटला मिळतात त्या पैशांचा वापर कशासाठी केला जातो? इट इज यूज्ड टू फंड द पब्लिक सर्व्हिसेस. मीन्स द मनी विच इज कलेक्टेड थ्रू इन्कम टॅक्स इज यूज्ड टू प्रोव्हाइड डिफरंट पब्लिक सर्व्हिसेस. मग ते वेगवेगळ्या सर्व्हिसेस, इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस असेल, एज्युकेशन सर्व्हिस असेल, हेल्थकेअर सर्व्हिस असेल, फॅसिलिटी असेल, याच्यासाठी या पैशाचा वापर हा केला जातो. देन पर्सनल इन्कम टॅक्स is a type of income tax which is levied on an individual's income, okay, on wages, salary and other types of income. ओके, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं जे काही इन्कम आहे, त्याचं पर्सनल इन्कम आहे, त्या पर्सनल इन्कम त्यानं वेजेसद्वारे मिळवलं असेल, सॅलरीद्वारे त्याला मिळालं असेल किंवा इतर मार्गाने त्या व्यक्तीला इन्कम मिळाले. व्यक्ती हा पर्सनल आहे आणि त्या इन्कमवरचा जो टॅक्स आहे इट इज कॉल्ड एज अ पर्सनल इन्कम टॅक्स. एखाद्या व्यक्तीला जे काही इन्कम मिळतं त्या व्यक्तीच्या इन्कमवरचा जो टॅक्स असतो त्याला पर्सनल इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. अँड ऑन अदर हँड बिझनेस इन्कम टॅक्सेस अप्लाय टू कॉर्पोरेशन्स, पार्टनरशिप, स्मॉल बिझनेसेस अँड पीपल हू आर सेल्फ एम्प्लॉईड. एखादा बिझनेसमन असेल, मग तो त्याचा सोल प्रोप्रायटरी बिझनेस असेल, एक त्याचा पार्टनरशिप बिझनेस असेल किंवा कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी असेल, त्यांचा जो काय इन्कमवरचा टॅक्स आहे त्याला बिझनेस इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न जे आहे, सॅलरीद्वारे मिळणारे इन्कम, ओके, वेजेसद्वारे मिळणारे इन्कम, त्या इन्कमवरच्या टॅक्सला पर्सनल इन्कम टॅक्स असं म्हणतात. आणि बिझनेसच्या इन्कमचा जो टॅक्स असतो त्याला बिझनेस इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. सो इन्कम टॅक्स इज अ टॅक्स which is charged by the government on the income earned by the individuals and by the businessmen. ओके, बाय द बिझनेसेस. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा एखादा बिझनेस असेल, त्यांनी जे काही वर्षभरामध्ये इन्कम अर्न केलेलं आहे, कमवलेलं आहे, त्यावरचा जो टॅक्स आहे त्याला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. दिस इज द फर्स्ट डेफिनिशन ऑफ इन्कम टॅक्स. Then the second definition that we are going to study in this lecture is the concept of assessee. दुसरी जी कन्सेप्ट आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्समधील डेफिनेशन ती आहे assessee, and the definition of assessee is given in section 2 subsection 7 of income tax act. इन्कम टॅक्स ॲक्टमधील जो सेक्शन 2 सबसेक्शन 7 आहे यामध्ये assessee ही कन्सेप्ट आपल्याला दिलेली आहे. मग assessee म्हणजे कोण? तर बघा, ए पर्सन बाय होम एनी इन्कम टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी इज पेएबल अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. एखादा व्यक्ती, कोणताही व्यक्ती म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल नाही. ओके, व्यक्तीमध्ये कोण कोण येतं ते आपण पुढच्या कन्सेप्टमध्ये पाहणारच आहोत. डेफिनेशन काय सांगितले बघा, assessee म्हणजे कोण? तर एनी पर्सन, ए पर्सन बाय होम इन्कम टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी इज पेएबल अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. कोणताही व्यक्ती जर इन्कम टॅक्स ॲक्ट अंडर इन्कम टॅक्स किंवा इतर काही पैसे पेएबल असेल, देणं असेल. इन्कम टॅक्सचे पैसे कुणाला दिले जातात? इन्कम टॅक्सचे पैसे गव्हर्नमेंटला दिले जातात.
जर एखादा व्यक्ती इन्कम टॅक्स ॲक्टच्या अंडर गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे किंवा इतर कोणते पैसे देणं असेल तर अशा व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. मग आता असेसीमध्ये कोण कोण येतं बघा. इट इन्क्लूड्स, फर्स्ट ऑप्शन इज टॅक्स पेएबल. म्हणजेच काय, जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे देणं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा. एव्हरी पर्सन बाय whom इन्कम टॅक्स or any other sum of money like fine, penalty, etc. is payable under this act, whether or not any proceeding under this act has started against him. म्हणजेच काय, एखादा कोणताही व्यक्ती, तो व्यक्ती जर गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे किंवा इतर कोणते पैसे इन्कम टॅक्सशी रिलेटेड, मग इन्कम टॅक्स रिलेटेड फाईन असेल, इन्कम टॅक्स रिलेटेड पेनल्टी दंड भरावा लागला, इन्कम टॅक्सवरती इंटरेस्ट पेड करावा लागला, याचे जर पैसे पेएबल असेल, देणं असेल इन्कम टॅक्स ॲक्ट अंडर, तर अशा व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर ऑर नॉट एनी प्रोसिडिंग इज अंडर धिस ॲक्ट इज स्टार्टेड ऑर नॉट. त्या व्यक्तीच्यावरती इन्कम टॅक्सची कोणती केस, प्रोसिडिंग म्हणजे केस, ती चालू असू किंवा नसू, जर एखाद्या व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड इतर कोणते पैसे देणं असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट पॉईंट. ओके, दॅट इज अ पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स टू गव्हर्नमेंट इज कॉल्ड एज अ असेसी. Then second point is any person against whom any case is started, proceeding under income tax is going on. ओके, एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवरती जर इन्कम टॅक्स अंडर एखादी प्रोसिडिंग चालू असेल, केस सुरू असेल, तर त्या व्यक्तीला देखील असेसी असं म्हटलं जातं. तो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असू नाही तर नसू, इफ अ केस under income tax act is going on, then that particular person is also called as a assessee. काय सांगितलं बघा. any person in respect of whom any income tax case has been taken, whether or not he is liable to pay income tax or not. ओके, तो व्यक्ती इन्कम टॅक्सचे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड फाईन, पेनल्टी देणं असू किंवा नसू, जर इन्कम टॅक्स अंडर जर त्याच्यावरती केस सुरू असेल तर त्या व्यक्तीला देखील हे असेसी असं म्हटलं जातं. त्यामुळे असेसीमध्ये कोण कोण येतं. एक म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्सचे पैसे देणं आहे किंवा टॅक्स रिलेटेड अजून कोणते पैसे देणं आहे त्या व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. आत्ता आपण पाहिलं की जर एखाद्या व्यक्तीवर इन्कम टॅक्सची केस सुरू असेल तर त्या व्यक्तीला देखील असेसी असं म्हटलं जातं. देन थर्ड इज डीम्ड असेसी. तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे डीम्ड असेसी. डीम्ड असेसी म्हणजे काय, यू आर अझ्युम्ड टू बी असेसी. तुम्ही असेसी आहात असं मानलं जातं. बा काय सांगितलंय, समटाइम्स ए पर्सन बिकम्स असेसेबल इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ सम अदर पर्सन्स. इन्कम आहे दुसऱ्या व्यक्तीचं, पण त्या इन्कमवरती ह्या दुसऱ्या व्यक्तीलाच असेसेबल मानलं जातं. इन सच केस ही मे बी डीम्ड ॲज अन असेसी. ओके, स्वतः तुमचं इन्कम नाही आहे, इन्कम मिळते दुसऱ्या व्यक्तीला, पण दुसऱ्याच्या इन्कमसाठी तुम्हाला असेसेबल मानलं जातं, तुम्हाला असेसेबल मानलं जातं, त्या व्यक्तीला डीम्ड टू बी असेसी असं म्हटलं जातं. डीम्ड असेसी. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल इज ॲन एजंट ऑफ नॉन रेसिडेंट. एखादा व्यक्ती नॉन रेसिडेंट आहे, तो आपल्या देशामध्ये राहत नाही, तो दुसऱ्या देशामध्ये राहतोय, मग त्याला जे काही इन्कम मिळत असेल त्याच्या इन्कम मिळते त्या व्यक्तीला जो राहतोय फॉरेनमध्ये, परंतु त्याच्या इन्कमबद्दल त्याचा जो कोण भारतामधील एजंट असेल, आपल्या देशामधील एजंट असेल, त्याला असेसेबल मानलं जातं. त्यामुळे जो एजंट आहे तो झाला डीम्ड टू बी असेसी किंवा डीम्ड असेसी. त्या एजंटची जबाबदारी आहे की तो जो कोण नॉन रेसिडेंट आहे, जो भारतामध्ये राहत नाही, फॉरेनमध्ये राहतोय, त्याचा टॅक्स भरण्याची जबाबदारी ही एजंटची असते. त्यामुळे इन्कम मिळालं त्या फॉरेनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, पण टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची आहे, एजंटची आहे. त्यामुळे एजंट झाला डीम्ड असेसी. ॲक्च्युली इन्कम मिळाला आहे फॉरेनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, तो नॉन रेसिडेंट आहे, तो भारतामध्ये राहत नाही, ज्याला इन्कम मिळाला आहे त्यानं टॅक्स भरायचा असतो, त्यामुळे तो झाला असेसी.
ओके, ज्यानं टॅक्स भरायचा आहे, पेएबल आहे, तो व्यक्ती झाला असेसी. परंतु तो फॉरेनमध्ये राहत असल्यामुळे त्याच्याऐवजी टॅक्स भरण्याची जबाबदारी त्याच्या एजंटची आहे. त्यामुळे जो एजंट आहे त्या एजंटला डीम्ड असेसी असं मानलं जातं. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड एक्झाम्पल इज पेरेंट्स ऑफ मायनर चाइल्ड. ओके, एखादा मायनर चाइल्ड असेल जो 18 वर्षापेक्षा कमी आहे, त्याच्या नावाने जर काही एखादं इन्कम मिळत असेल तर इन्कम कुणाच्या नावानं आहे? लहान मुलाच्या नावानं. ज्याला इन्कम मिळत आहे त्यानं टॅक्स पेड करायचा असतो. म्हणजे जो टॅक्स देणं आहे आपण त्याला असेसी म्हणतो. परंतु तो मुलगा किंवा मुलगी मायनर असल्यामुळे त्याच्या पेरेंट्सची जबाबदारी असते की टॅक्स पेड करणं. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पेरेंट्स टू पे टॅक्स ऑन द इन्कम ऑफ मायनर चाइल्ड्स. Actually, income is received by the minor childs. Therefore, minor child is an assessee. But as he is minor, it is the responsibility of parents to pay the tax to the government. And therefore, in this case, the parents are treated as deemed assessee. जरी इन्कम लहान मुलाला मिळालं असलं तर त्याच्याऐवजी टॅक्स भरण्याची जबाबदारी ही पालकांची असते. इन्कम मिळालं लहान मुलाला, त्यामुळे मुलगा जो आहे त्यानं टॅक्स पेड केला पाहिजे, तो असेसी आहे. ओके, जो टॅक्स देणं असतो त्याला आपण असेसी असं म्हणतो. परंतु तो मुलगा मायनर आहे. मायनर असल्यामुळे टॅक्स भरण्याची जबाबदारी ही पालकांची आहे, पेरेंट्सची आहे. त्यामुळे पेरेंट्सला डीम्ड असेसी असं मानलं जातं. दिस इज सेकंड एक्झाम्पल. देन थर्ड एक्झाम्पल इज गार्डियन ऑफ अ ल्युनॅटिक ऑर इडियट पर्सन. एखादा व्यक्ती ल्युनॅटिक म्हणजे वेडसर असेल, इडियट पर्सन असेल. ओके, त्याला इन्कम काही मिळते, परंतु तो जर वेडसर असेल तर त्या व्यक्तीचं जे इन्कम आहे त्या इन्कमवरती टॅक्स पेड करण्याची जबाबदारी ही त्याच्या पालकांची असते, पेरेंट्सची असते किंवा गार्डियन जे कोण त्याचा सांभाळ करतात त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांनी गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड केला पाहिजे. इन्कम मिळाला आहे, तो व्यक्ती ल्युनॅटिक आहे, इडियट आहे आणि त्यामुळे तो टॅक्स पेड करू शकत नाही. त्यामुळे इन्कम मिळाला आहे त्या व्यक्तीला, परंतु त्या इन्कमवरती टॅक्स कोण पेड करते तर त्याचे गार्डियन, त्याचे पेरेंट्स, त्याची काळजी घेणारे. त्यामुळे त्यांना डीम्ड असेसी असं मानलं जातं. अँड टेक नेक्स्ट एक्झाम्पल इज ट्रस्टीज ऑफ अ ट्रस्ट. एखादी ट्रस्ट असेल, ट्रस्टला जे काही इन्कम मिळतं ते ट्रस्टचं इन्कम आहे, पण इन्कम मिळालं ट्रस्टला आणि त्या ट्रस्टच्या इन्कमवरती टॅक्स भरण्याची जबाबदारी ही त्या ट्रस्टीजची असते. ट्रस्टीज म्हणजे विश्वस्त मंडळ. ओके, विश्वस्त मंडळामध्ये जी लोक आहेत ती लोक ट्रस्टच्या इन्कमवरती ट्रस्टच्या पैशामधूनच टॅक्स पेड करतात. इन्कम मिळाला आहे ट्रस्टला, ओके, तेव्हा ट्रस्ट झाली असेसी, परंतु ट्रस्टच्या वतीने टॅक्स कोण पेड करतं तर ट्रस्टीज करतात, विश्वस्त मंडळ टॅक्स पेड करतं. त्यावेळी त्यांना डीम्ड असेसी असं मानलं जातं. इन्कम टॅक्समध्ये काही कारणामुळं इन्कम जरी दुसऱ्याला मिळत असेल तर त्या इन्कमवरतीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स हा दुसऱ्या व्यक्तीला पेड करावा लागतो. जो टॅक्स पेड करणारा आहे, ज्या व्यक्तीला टॅक्स पेड करण्याची जबाबदारी आहे त्याला डीम्ड असेसी असं म्हणलं जातं. दिस इज थर्ड पॉईंट. देन लास्ट पॉईंट इज असेसी इन डिफॉल्ट. डिफॉल्ट मीन्स मिस्टेक. सपोज एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झाली, मिस्टेक झाली आणि मिस्टेक झाल्यामुळे जर डिफॉल्ट झाल्यामुळे जर त्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागत असेल, इन्कम टॅक्स रिलेटेड काही दंड भरावा लागत असेल तर अशा व्यक्तीला असेसी इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं. बघा, ए पर्सन हू बिकम्स लायबल टू पे टॅक्स or fine to government due to his own mistake is called as a assessee in default. आपल्या डिफॉल्टमुळे, मिस्टेकमुळे, चुकीमुळे जर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागला, गव्हर्नमेंटला फाईन भरावा लागला तर अशा व्यक्तीला असेसी इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल त्यात कोण कोण येतं बघा. इट इन्क्लूड्स, एक 3 एक्झाम्पल दिलेत. ए पर्सन हू फेल्स टू पे ॲडव्हान्स टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जर एखाद्या व्यक्तीला वेळेमध्ये, मुदतीमध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करता आला नाही, ॲडव्हान्स टॅक्स असो किंवा टॅक्स पेड करता आला नाही, टॅक्स पेड करायला उशीर झाला तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. ही हॅज टू पे द फाईन. ओके, अँड व्हाय ही हॅज टू पे द फाईन? इट इज बिकॉज ऑफ हिज ओन मिस्टेक. अँड when the person has to pay tax or fine due to his own mistake, then that particular person, that particular assessee is called as a assessee in default. जर एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे
टॅक्स भरावा लागला किंवा फाईन भरावा लागला तर त्या व्यक्तीला असेसी इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड इज अ पर्सन हू डज नॉट डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स. फॉर एक्झाम्पल टॅक्स ऑन डिव्हिडंड ऑन शेअर्स. ओके, ज्या वेळेला एखादी कंपनी शेअर होल्डर्सला डिव्हिडंड वाटते, डिस्ट्रीब्यूट करते, त्या डिव्हिडंड वाटण्यापूर्वी त्या डिव्हिडंडमधून टॅक्स हा कट करावा लागतो, वजा करावा लागतो आणि टॅक्स वजा करून राहिलेला डिव्हिडंडच फक्त हा शेअर होल्डरला दिला जातो, द्यावा लागतो. ओके, पण एखाद्या कंपनीमधल्या अधिकाऱ्याने, एम्प्लॉईने त्या डिव्हिडंडमधून टॅक्स कट केला नाही, सर्वच जर डिव्हिडंड पेड करून टाकला तर ही त्याची मिस्टेक आहे, ही त्याची चूक आहे आणि या चुकीमुळे त्याला स्वतःच्या खिशामधून, स्वतःच्या पैशामधून गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागतो. ओके, हा टॅक्स त्याला स्वतःच्या पैशातून का भरावा लागला? कारण त्याने लोकांना, शेअर होल्डर्सना डिव्हिडंड वाटण्यापूर्वी त्यामधून टॅक्स कट केला नाही, ही त्याची मिस्टेक आहे, ही जी चूक आहे. त्या बदल्यात त्याला स्वतःला टॅक्स पेड करावा लागतो. त्यामुळे त्याला ही जी काही चूक झालेली आहे त्यामुळे त्याला असेसी इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड एक्झाम्पल. अँड लास्ट इज ए पर्सन हू फेल्स टू पे डिडक्टेड टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जर समजा टॅक्स कट केलेला आहे, ओके, परंतु तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्यासाठी उशीर झाला किंवा जमाच केला नाही. ओके, डिव्हिडंड उदाहरणार्थ बघा, सपोज डिव्हिडंडमधून टॅक्स कट करायचा होता. डिव्हिडंड वाटण्यापूर्वी, इक्विटीचा डिव्हिडंड असो किंवा प्रेफरन्सचा, तो डिव्हिडंड वाटण्यापूर्वी त्यातून टॅक्स कट करायचा असतो. तो टॅक्स कट केला, परंतु कट केलेला टॅक्स हा गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. जर तो जमा केला नाही मुदतीमध्ये तर दंड भरावा लागतो. आणि हा दंड का भरावा लागला? तर आपल्या चुकीमुळे आपण वेळेमध्ये टॅक्स जमा केला नाही म्हणून, म्हणजे आपल्या चुकीमुळे आपल्याला फाईन भरावा लागला. त्यामुळे त्या व्यक्तीला असेसी इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं. सो इन शॉर्ट, व्हॉट इज असेसी? असेसी म्हणजे काय? तर असेसी मीन्स एनी पर्सन, कोणताही व्यक्ती, हू इज लायबल टू पे इन्कम टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी अंडर इन्कम टॅक्स टू द गव्हर्नमेंट. एखादा व्यक्ती जो गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड इतर कोणते पैसे देणं असेल तर त्या व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवरती इन्कम टॅक्सचे केस सुरू असेल तर त्या देखील व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड कन्सेप्ट ऑफ असेसी. नाव द थर्ड कन्सेप्ट that we are going to study is the concept of person. आपण पाठीमागच्या कन्सेप्टमध्ये असेसी या कन्सेप्टमध्ये पहिल्यांदाच एक वाक्य पाहिलेलं होतं की ए पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स. असा प्रत्येक व्यक्ती जो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, अ पर्सन असं म्हटलेलं आहे. मग पर्सन म्हणजे कोण? नॉर्मली आपण पर्सन म्हणजे आपल्याला फक्त वाटतं की पर्सन म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल, परंतु इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे पर्सन म्हणजे काय काय येतं, पर्सन कोणाकोणाला ट्रीट केलं जातं ते सेक्शन 2 सबसेक्शन 31 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 31 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, द कन्सेप्ट ऑफ पर्सन और द टर्म पर्सन इन्क्लूड्स. पर्सनमध्ये कोण कोण इन्क्लूड होतं? फर्स्ट, इट इन्क्लूड्स ॲन इंडिव्हिज्युअल. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल येतात. इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण? इंडिव्हिज्युअल मीन्स ओनली अ नॅचरल ह्युमन बिईंग. एखादा नैसर्गिक व्यक्ती. इट इन्क्लूड्स मेल, फिमेल, मेजर, मायनर अँड इंडिव्हिज्युअल ऑफ साऊंड ऑर अनसाऊंड माइंड. कोणताही व्यक्ती, इंडिव्हिज्युअल व्यक्ती, जो आपण त्याला नैसर्गिक व्यक्ती असं म्हणतो, त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, त्यामध्ये मेजर व्यक्ती असेल. मेजर म्हणजे कोण? ज्या व्यक्तीचे 18 वर्ष पूर्ण आहेत त्याला आपण मेजर पर्सन म्हणतो. 18पेक्षा कमी वय असेल त्याला मायनर म्हणतो. मेजर असो, मायनर असो. एखादी व्यक्ती साऊंड माइंड किंवा अनसाऊंड माइंडचा असो, ओके, म्हणजे शहाणा असो, वेडसर असो, जे व्यक्ती आहे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला पर्सन असं ट्रीट केलं जातं. पर्सन म्हणजे व्यक्ती. आपल्याला फक्त नॉर्मली, जनरली पर्सन म्हणजे आपल्याला फक्त व्यक्ती वाटतं. जसा व्यक्ती त्याच्या इन्कमवरती टॅक्स पेड करतो तसं अजून कोण कोण टॅक्स पेड करतं बघा. पर्सनमध्ये अजून कोण येतं? पहिले इंडिव्हिज्युअल येतो. सेकंड आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. बघा, ॲज पर हिंदू लॉ, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीत कोण कोण येतं? इट कन्सिस्ट ऑफ ऑल मेल्स लिनियली डिसेंडेड फ्रॉम कॉमन एन्सेस्टर्स अँड देअर वाईव्स अँड अनमॅरिड डॉटर्स. बघा, एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली, ज्याला आपण HUF असं म्हणतो, त्या HUFमध्ये एका घरामधील फॅमिली मेंबर्स त्यांचा फॅमिली बिझनेस चालवत असतात.
ओके, त्यामध्ये सर्व मेल्स असतात, त्यांच्या वाईफ्स असतात आणि अनमॅरिड डॉटरसुद्धा असतात, त्यांची मुलंसुद्धा असतात. ओके, मग ही जी काय फॅमिली आहे त्यांचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसमधून जे काही इन्कम मिळेल त्या इन्कमवरती ते सुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स देतात. त्यामुळे HUFला सुद्धा पर्सन असं ट्रीट केलं जातं. मगाशी आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं आहे की ए पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स, जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे. कोण कोण टॅक्स देतं? एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा जो इन्कम कमवतोय तो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतो. त्याचप्रमाणे आत्ता जो आपण पॉईंट पाहिला दुसरा, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, एखादी HUF फॅमिली जी त्यांचा फॅमिली बिझनेस रन करते ते देखील त्यांच्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतात. त्यामुळे त्यांना देखील पर्सन म्हणून ट्रीट केलं जातं. दिस इज सेकंड. त्यानंतर पर्सनमध्ये अजून कोण येतं? द टर्म पर्सन इन्क्लूड्स ए कंपनी. कंपनी म्हणजे काय? कंपनी मीन्स ॲन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ अंडर इट्स कॉमन सील. कंपनीची डेफिनेशन काय? ॲज पर कंपनीज ॲक्ट, कंपनी मीन्स ॲन आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती. ओके, कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, क्रिएटेड बाय लॉ. आणि कंपनीची स्थापना ही कायद्याप्रमाणे होते अंडर इट्स कॉमन सील. आणि त्या कंपनीचा एक स्वतःचा शिक्का असतो, कॉमन सील असतं. ह्या ज्या काही कंपन्या आहेत आपल्याला माहिती आहे की कंपनी इज वन टाईप ऑफ अ बिझनेस अँड द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपनी इज टू अर्न मॅक्सिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट. कोणत्याही कंपनीचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणंच असतो. ओके, आणि जो काही कंपनीला प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरती कंपनी हे गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असते. ए कंपनी इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द नेट प्रॉफिट, ऑन इट्स नेट प्रॉफिट. जो काही नेट प्रॉफिट झालेला आहे त्या नेट प्रॉफिटवरती कंपनी गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असते. जो टॅक्स देणं आहे त्याला आपण पर्सन म्हणतो. कंपनीसुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे तर त्यांना देखील पर्सन म्हणून ट्रीट केलं जातं. दिस इज थर्ड. देन फोर्थ पॉईंट इज ए फर्म. फर्म मीन्स पार्टनरशिप फर्म. बघा, ए फर्म इन्क्लूड्स पार्टनरशिप फर्म. इट मे बी रजिस्टर्ड ऑर नॉट अँड शाल इन्क्लूड ए लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऑल्सो. एखादी भागीदारी संस्था असेल, पार्टनरशिप फर्म असेल. आपल्याला माहिती आहे की फॉर स्टार्टिंग अ पार्टनरशिप फर्म मिनिमम 2 पार्टनर्स आर रिक्वायर्ड. ओके, अँड देअर कॅन बी मॅक्सिमम 20 पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म. 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म सुरू करतात. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये जास्तीत जास्त 20 पार्टनर्स असू शकतात. आणि पार्टनरशिप जो काही बिझनेस असेल तो बिझनेस हा प्रॉफिटसाठी सुरू केला जातो. ओके, ए पार्टनरशिप इज फॉर्म्ड विथ एन इंटेन्शन ऑफ अर्निंग अ प्रॉफिट अँड फ्रॉम दॅट प्रॉफिट द पार्टनरशिप फर्म हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. द पार्टनरशिप फर्म इज पेएबल, इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन इट्स नेट प्रॉफिट. जो काही नेट प्रॉफिट झालेला आहे त्या नेट प्रॉफिटवरती त्यांनासुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स ते देणं असतात. ओके, जो टॅक्स गव्हर्नमेंटला देणं आहे इन्कम टॅक्स त्याला आपण पर्सन म्हणून ट्रीट करतो. त्यामुळे पर्सनमध्ये पार्टनरशिप फर्मसुद्धा इन्क्लूड होते. दिस इज फोर्थ. देन फिफ्थ पॉईंट इज असोसिएशन ऑफ पर्सन्स. असोसिएशन ऑफ पर्सन्स. असोसिएशन म्हणजे एकत्र येणे. जेव्हा लोक एकत्र येऊन एखादा बिझनेस करतात, एखादी ॲक्टिव्हिटी करतात आणि त्या ॲक्टिव्हिटीमधून जो काय प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरती देखील त्यांना गव्हर्नमेंटला ते टॅक्स देणं असतात. बघा, वेन 2 or more persons combine together for promotion of any joint business, they are assessable as AOP when they do not constitute a partnership legally. समजा 2 किंवा 2पेक्षा जास्त काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एखादी बिझनेस ॲक्टिव्हिटी केली. सपोज त्यांनी पार्टनरशिप केलेली नाही, पार्टनरशिप फॉर्म केलेली नाही, रजिस्टर केलेलं नाही, तर त्यांचं जे काय ॲक्टिव्हिटी करून त्यांना जो काय प्रॉफिट होईल, इन्कम होईल, त्या इन्कमवरती देखील त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो ॲज ॲन AOP. असोसिएशन ऑफ पर्सन म्हणून त्यांना देखील ते देखील गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहेत. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे त्याला आपण AOP असं ट्रीट करतो. ओके, दिस इज फिफ्थ. देन नेक्स्ट इज लोकल अथॉरिटी. लोकल अथॉरिटीमध्ये काय काय येतं? इट इन्क्लूड्स ग्रामपंचायत, म्युन्सिपाल्टी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, डिस्ट्रिक्ट बोर्ड, पोर्ट ट्रस्ट एक्सेट्रा. And income of local authorities is taxable only if it is derived from the business of supply of commodities or services outside its own jurisdiction area.
ह्या ज्या काही लोकल अथॉरिटीज आहेत, गावामध्ये ग्रामपंचायत असेल, शहरामध्ये नगरपालिका, मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका किंवा जिल्हा लेवलला डिस्ट्रिक्ट बोर्ड असेल किंवा पोर्ट ट्रस्ट असतील, ओके, याला आपण लोकल अथॉरिटीज म्हणतो. यांनी त्यांच्या एरियाच्या बाहेर जाऊन जर काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या, जर काही कमोडिटीज सप्लाय केल्या आणि त्यातून जर त्यांना काही इन्कम मिळालं तर त्या इन्कमवरती देखील त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स ते देणं असतात. जे गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे त्यांना आपण पर्सन म्हणून ट्रीट करतो. सो लोकल अथॉरिटीज आर ऑल्सो ट्रीटेड ॲज अ पर्सन. अँड लास्ट पॉईंट इज एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. ओके, त्यामध्ये काय काय येतं? इफ द असेसी डज नॉट फॉल इन द फर्स्ट 6 कॅटेगरीज, ज्या आपण आत्ताच्या 6 कॅटेगरी पाहिल्या त्यामध्ये इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी, पार्टनरशिप, AOP आणि लोकल अथॉरिटी, यामध्ये जर एखादा व्यक्ती असेसी येत नसेल तर ही इज असेस्ड अंडर धिस क्लॉज. इट इन्क्लूड्स अन आयडॉल, डेटी, पब्लिक कॉर्पोरेशन एक्सेट्रा. त्यामुळे आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सनमध्ये काय काय येतं तर एखादा आयडॉल असेल, एखादे डेटी म्हणजे देवस्थान असेल, ट्रस्ट असेल, मंदिर असेल, पब्लिक कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश्ड बाय अ स्पेशल ॲक्ट, एखादा कायदा करून स्थापन झालेली एखादी कंपनी असेल, डेटी किंवा आयडॉल म्हणजे देवस्थान असेल, मंदिर असेल तर त्याला आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन म्हणतात. या मंदिरांना, या देवस्थानांना, श्रद्धास्थानांना जे काही इन्कम मिळतं त्या इन्कमवरती ते देखील गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतात. सो त्यांना देखील पर्सन असं ट्रीट केलं जातं. त्यामुळे पर्सन म्हणजे जो टॅक्स देणारा आहे. त्यामध्ये कोण कोण येतं? सुरुवातीला आपण पाहिलं की इंडिव्हिज्युअल व्यक्ती, मग तो मेल असेल, फिमेल असेल, त्यानंतर HUF, कंपनी, पार्टनरशिप फर्म असेल, AOP असेल, लोकल अथॉरिटी, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन, ऑल दीज आर ट्रीटेड ॲज अ पर्सन. ह्या सर्वांना पर्सन, व्यक्ती असं मानलं जातं अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. दिस इज द थर्ड कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स. Okay, then now the next concept that we are going to study is the concept of previous year. ओके, नॉर्मली आपल्याला इयर म्हणजे फक्त 12 महिन्याचं वर्ष असतं. जे वर्ष इट मे बी कॅलेंडर इयर, इट मे बी अकॅडमिक इयर, इट मे बी फायनान्शियल इयर. परंतु इन्कम टॅक्समध्ये इयर 2 प्रकारचे असतात. त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर. अँड द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर इज गिव्हन इन सेक्शन 3 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. प्रिव्हियस इयर म्हणजे काय? आपल्याला प्रिव्हियस इयर म्हणजे पाठीमागचं वर्ष असं वाटतं, पण प्रिव्हियस इयर म्हणजे काय बघा. द प्रिव्हियस इयर इज ऑल्सो नोन ॲज इन्कम इयर ऑर फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयरलाच इन्कम इयर किंवा फायनान्शियल इयर असं म्हटलं जातं. प्रिव्हियस इयर म्हणजे काय बघा. प्रिव्हियस इयर इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल इयर. आपलं फायनान्शियल इयर चालू कधी होतं? 1 एप्रिल टू 31 मार्च. ओके, ड्युरिंग विच ए पर्सन अर्न्स अन इन्कम. प्रिव्हियस इयर म्हणजे काय? प्रिव्हियस इयर मीन्स अ इयर ऑर अ पिरियड इन विच अ पर्सन अर्न्स अन इन्कम. आपलं जे काय फायनान्शियल इयर आहे, ज्याची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि ज्याचा शेवट 31 मार्चला होतो. फायनान्शियल इयर हे 12 महिन्याचं असतं. या 12 महिन्यापैकी आपण किती दिवस, किती महिने आपण इन्कम अर्न केलं, इन्कम कमवलं, त्या कालावधीला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं 12च्या 12 महिने इन्कम कमवलं असेल 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत, तर त्याच्यासाठी हे 12च्या 12 महिने हे झालं प्रिव्हियस इयर. परंतु एखाद्या व्यक्तीने 12 महिन्यापैकी फक्त 6 महिनेच इन्कम मिळवलं, 8च महिने इन्कम कमवलं, तर जेवढे महिने त्याने इन्कम अर्न केलं आहे ते झालं त्याचं प्रिव्हियस इयर. ओके, प्रिव्हियस इयर इज अ इयर इन विच पर्सन अर्न्स अन इन्कम. ओके, जनरली अ प्रिव्हियस इयर इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. तुमच्या पेरेंट्सचं उदाहरण घ्या. तुमचे पेरेंट्स गेले 15, 20, 25 वर्ष जॉब करत असतील, इन्कम कमवत असतील. 12च्या 12 महिने त्यांनी इन्कम कमवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचं असतं. परंतु इन सर्टन केसेस इट इज लेस दॅन 12 मंथ्स. काही वेळेला ते 12 महिन्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतं. इफ अन इंडिव्हिज्युअल इज अर्निंग अन इन्कम कंटिन्युअसली थ्रूआउट द इयर, हिज प्रिव्हियस इयर विल बी ऑफ 12 मंथ्स. जर 12च्या 12 महिने इन्कम मिळवलं असेल तर त्यासाठी व्यक्तीसाठी प्रिव्हियस इयर हे 12 महिन्याचं असतं. बट इन सर्टन सिच्युएशन्स इट इज लेस दॅन 12 मंथ्स. ते 12 महिन्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतं. कधी? इफ एनी पर्सन गेट्स अ न्यू जॉब फॉर द फर्स्ट टाईम इन बिटवीन द इयर. वर्षाच्या आधीमध्ये एखाद्याला जॉब लागला. उदाहरणार्थ, मिस्टर अजय गॉट अ न्यू जॉब ऑन 1 डिसेंबर 2019. त्याला पहिल्यांदा जॉब लागला आहे 1 डिसेंबरला.
म्हणजे त्यानं इन्कम मिळवायला सुरुवात 1 डिसेंबरपासून चालू झाली, त्यामुळे हीच प्रिव्हियस इयर विल बी डिसेंबरला जॉब मिळाला 1 डिसेंबर, मग डिसेंबरपासून 1 डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिना, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, फक्त 4 महिने. हीच प्रिव्हियस इयर विल बी ऑफ 4 मंथ्स फ्रॉम 1 डिसेंबर 2019, ज्या दिवशी इन्कमला सुरुवात झाली त्यापासून ते वर्ष कधी संपतं 31 मार्च. त्यामुळे त्यानं वर्ष संपेपर्यंत फक्त 4 महिने इन्कम कमवला, त्यामुळे 4 महिने झालं त्याचं प्रिव्हियस इयर. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड इज ए पर्सन स्टार्टिंग अ न्यू बिझनेस फॉर द फर्स्ट टाइम इन बिटवीन द इयर. वर्षाच्या आधीमध्ये एखाद्यानं नवीन बिझनेस पहिल्यांदा सुरू केला. ओके, फॉर एक्झाम्पल मिस ज्योती स्टार्ट्स अ न्यू बिझनेस फॉर द फर्स्ट टाइम ऑन 1 जानेवारी. 1 जानेवारीला बिझनेस चालू केला, म्हणजे जानेवारी महिना, फेब्रुवारी आणि मार्च 3च महिने, 3 महिन्यानं वर्ष संपते, म्हणजे वर्षभरापैकी फक्त 3 महिने. हर प्रिव्हियस इयर विल बी अ पिरियड ऑफ 3 मंथ्स, 3 महिने फ्रॉम 1 जानेवारी टू 31 मार्च. अशा केसमध्ये प्रिव्हियस इयर 12 महिन्यापेक्षा कमी असू शकतं. थर्ड एक्झाम्पल, वेन द इन्कम सोर्स ऑफ एनी पर्सन इज स्टॉप्ड परमनंटली ड्यू टू एनी रिझन इन बिटवीन द इयर. एखाद्या व्यक्तीचं जे इन्कम सोर्स आहे, उत्पन्नाचा मार्ग आहे, तो कायमस्वरूपी बंद झाला वर्षाच्या आधीमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, मिस्टर विजय गेट्स रिटायर्ड ऑन 30 जून. ते 30 जूनला रिटायर झाले आफ्टर वर्किंग फॉर लास्ट 20 इयर्स. 20 वर्ष काम करून ते 30 जूनला रिटायर झाले, म्हणजे त्यांचं इन्कम 30 जूनला बंद झालं. तिथून पुढे त्यांना इन्कम मिळणार नाही. आपलं वर्ष चालू कधी होतं? वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला. 1 एप्रिलपासून ते रिटायर कधी झाले? 30 जून, म्हणजे 30 जूनपर्यंत एप्रिल ते जून, एप्रिल मे जून हे 3च महिने हे त्यांचं प्रिव्हियस इयर असणार आहे. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं, इफ अ प्रिव्हियस इयर इज लेस दॅन 12 मंथ्स. आता या सिच्युएशनमध्ये प्रिव्हियस इयर फक्त 3 महिन्याचं आहे. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये प्रिव्हियस इयरसुद्धा 3 महिन्याचं होतं. त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये प्रिव्हियस इयर हे 4 महिन्याचं होतं. प्रिव्हियस इयर 3 महिने, 4 महिने, 6 महिन्याचं जरी असलं, इट मे बिकम अ पिरियड ऑफ 12 मंथ्स इन द नेक्स्ट फायनान्शियल इयर. यावर्षी बिझनेस वर्षाच्या आधीमध्ये सुरू केला आहे, नवीन जॉब वर्षाच्या आधीमध्ये आपल्याला लागलेला आहे, त्यामुळं आपलं प्रिव्हियस इयर 3 महिने, 4 महिने, 6 महिन्याचं आहे. पुढच्या वर्षी आपलं प्रिव्हियस इयर हे 12 महिनेसुद्धा असू शकतं. ओके, सो प्रिव्हियस इयर मीन्स अ इयर ऑर अ पार्ट ऑफ इयर इन विच ए पर्सन अर्न्स अन इन्कम. आपलं जे वर्ष आहे, वर्षाची सुरुवात ही 1 एप्रिलला होते आणि वर्षाचा शेवट हा 31 मार्चला होतो. या 12 महिन्यापैकी आपण किती महिने इन्कम अर्न केला, किती महिने इन्कम कमवलं, त्याला प्रिव्हियस इयर असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रिव्हियस इयर काही वेळा 12 महिन्याचं असतं, काही वेळा 12 महिन्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतं. दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हियस इयर. नाव द लास्ट कन्सेप्ट ऑफ टुडेज लेक्चर, विच इज असेसमेंट इयर. Assessment year is popularly known as AY. AY means assessment year and its definition is given in section 2 subsection 9. Assessment year म्हणजे काय बघा, तर assessment year means a period of 12 months. Assessment year हे नेहमी 12 महिन्याचंच असतं, starting on 1st April and ending on 31st March of next year. असेसमेंट इयर नेहमी 12 महिन्याचंच असतं, ज्याची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि शेवट हा 31 मार्चला होतो. असेसमेंट इयर म्हणजे काय? अन असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच अ पर्सन हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरमध्ये जे आपण इन्कम अर्न केलेला आहे, त्या इन्कमवरती आपल्याला जो टॅक्स पेड करायचा असतो, त्याला आपण असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षी टॅक्स पेड केला जातो त्या वर्षाला असेसमेंट इयर म्हणायचं. असेसमेंट इयर मीन्स अ इयर इन विच इन्कम अर्नड ड्युरिंग प्रिव्हियस इयर इज असेस्ड फॉर टॅक्स. इन्कम आपण प्रिव्हियस इयरमध्ये अर्न केलेला आहे, त्या इन्कमवरचं असेसमेंट, टॅक्सेशन, टॅक्स भरण्याची जबाबदारी ही असेसमेंट इयरमध्ये असते. आणि हे जे असेसमेंट इयर आहे, इट इज ऑलवेज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स इवन इफ प्रिव्हियस इयर इज ऑफ 12 मंथ्स ऑर लेस दॅन 12 मंथ्स. आपलं प्रिव्हियस इयर 12 महिन्याचं असू नये तर 12 महिन्यापेक्षा कमी असू. मगाच्या एक्झाम्पलमध्ये प्रिव्हियस इयर हे 3 महिने, 2 महिने, 4 महिन्याचं होतं, तरीसुद्धा असेसमेंट इयर हे नेहमी 12 महिन्याचंच असतं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, द टेबल शोज द असेसमेंट इयर फॉर डिफरंट प्रिव्हियस इयर्स. बघा, प्रिव्हियस इयर जर 15-16 असेल, 15-16ला आपण इन्कम जे मिळवलं आहे त्याचा टॅक्स त्याच्या पुढच्या वर्षी भरायचा. 15-16च्या पुढचं वर्ष कुठलं? 16-17, त्याला म्हणायचं असेसमेंट इयर. ज्या वर्षी आपण इन्कम कमवलं आहे, 16-17ला इन्कम मिळवला,
अर्न केला त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी 16-17 नंतर पुढचं कुठलं 17-18 पुढच्या वर्षी टॅक्स पेड केला जातो, त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. 17-18चे इन्कमचा टॅक्स पुढच्या वर्षी म्हणजे 18-19ला पेड करायचा. 18-19चं जे इन्कम आहे त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी म्हणजे 19-20ला पेड केला जातो. 19-20चं जे इन्कम आहे त्याचा टॅक्स हा पुढच्या वर्षी म्हणजेच 20-21ला पेड केला जातो. ज्या वर्षी आपण इन्कम अर्न करतो, इन्कम कमवतो, त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. आणि त्या प्रिव्हियस इयरचा टॅक्स आपण पुढच्या वर्षी पेड करतो. ज्या वर्षी टॅक्स पेड केला जातो त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. Okay, so assessment year means a year in which we pay tax to the government on the income earned during the previous year. प्रिव्हियस इयरमध्ये जे आपण इन्कम कमवलेलं आहे त्या इन्कमवरती आपण ज्या वर्षी टॅक्स पेड करतो त्या टॅक्स पेड करण्याच्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. आणि हे असेसमेंट इयर नेहमी 12 महिन्याचंच असतं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ असेसमेंट इयर. इन टुडेज लेक्चर we have seen 5 basic definitions of Income Tax Act. First, we have seen the concept of income tax. Second, we have seen the concept of assessee. Then thirdly, we have seen the concept of person. Next, we have seen the concept of a previous year, and just we have seen the concept of assessment year. Okay, these are the 5 basic definitions of Income Tax Act. In the next lecture we will see another 4 to 5 definitions of Income Tax Act. Okay, so with this we will conclude this lecture. Thank you very much.